तर नमस्कार मित्रांनो, आता वाजलेले आहेत पहाटेचे 5 आणि आमची गाडी थांबलेली आहे पुष्कर या ठिकाणी। तर पुष्कर हे राजस्थान मधील एक ठिकाण आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुष्कर मध्ये काय काय आहे, पूर्ण पुष्करचा आपण विजिट करूयात, चला। तर पहाटेचे 5 वाजलेले आहेत मित्रांनो आणि पहाटेचे 5 आणि ते पण राजस्थान मधल्या वाळवंटामध्ये, म्हणजे इथं खूप जास्त थंडी वाजत आहे। इथं एकतर मी फिरतोय टी-शर्ट आणि चड्डीवरती आणि खूप थंडी आहे मित्रांनो, खूप थंडी आहे। तुम्ही जर इथं बघितलं तर हे आहे पुष्करचं, इथं लिहिलं आहे पुष्कर सरोवर लिहिलेलं आहे। मुख्य गऊ घाट आहे। पुष्कर, ठीक आहे। तर असं आपण थांबलं, ही आमची पार्किंग आहे आणि पार्किंगमध्ये तुम्ही बघू शकता की तिकडे समोरच्या ठिकाणी अंधारामध्ये तुम्ही आमची गाडी लागलेली आहे बघू शकता। इथं कुल्हडमध्ये चहा भेटत आहे, आपण घेऊयात, पण त्याच्या आधी मला दात वगैरे घासावं लागतील। चला बघूया, लेट्स गो। तर मित्रांनो, इथल्या सार्वजनिक वाचनालयामध्ये आम्ही फ्रेश होऊन आता आम्ही इथे चहा पिण्यासाठी आलेलो आहोत। तर चला आपण चहा पिऊया, तिथला बघूयात चहा कितीला आहे व कसा आहे। ओ यार, चाय कितने को है चाय? हाँ, 20 रुपये। वो कुल्हड़ में मिलेगा क्या? क्या कुल्हड़ में ले लो, 20 रुपये में ले लो। हाँ, कुल्हड़ में दो भैया, कुल्हड़ में चाय दो, गरम गरम देना, एकदम गैस से सीधा कुल्हड़ में। मित्रांनो, मी चहा पित आहे आता आणि हा जो कुल्हडमधला चहा आहे हा खूप छान आहे मित्रांनो, वा वा मित्रांनो, वा। तर मित्रांनो, मला चहा खूप आवडलेला आहे आणि हा जो चहा आहे हा मी कुल्हड नाही तुटला माझ्याकडनं, जाऊन द्या। 20 रुपयाचा चहा वर्थ आहे आणि हा कुल्हड आता मी माझ्याकडे ठेवतोय। तर पुन्हा एकदा चहा घेतलेला आहे मित्रांनो, मी मम्मी आणि काकूंनी मिळून। आज रविवार आहे, आज रविवार आहे आणि एक सुंदर सकाळ आहे पुष्कर क्षेत्रामध्ये। रविवार सकाळ आम्ही आलेलो आहोत, उतरलो आहोत आणि आता सुंदर चहा घेतलेला आहे आणि आता आम्ही थोड्याच वेळामध्ये पुष्कर क्षेत्रामध्ये कुंडामध्ये आम्ही स्नानाला जाणार आहोत। चेअर्स करायला या की चेअर्स करा, थोडं घ्या पुढं। चेअर्स चेअर्स चेअर्स, थोडं वर घ्या, थोडं वर घ्या। चेअर्स। काल खूप हसलो स्नान करताना, त्याला म्हणलं सगळं झालं, म्हणलं आता फक्त एकच राहिलं म्हणलं। आता आम्ही सुंदर प्रकारे शी करायला चालतो। निसर्गरम्य ठिकाणी। हा, गेले बाबा सगळे रिक्षावाले थोडे दूर, रिक्षावाले सगळे कंटेंट खायला लागले। तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत पुष्कर या ठिकाणी आणि आपण इथल्या रस्त्यावरती चालत आहोत। इथे खूप जास्त थंडी आहे, तुम्ही बघू शकता सगळेजण कानाला हे बांधत चाललेले आहेत। तर मित्रांनो, ही सकाळची वेळ आहे आणि आम्ही पुष्करच्या या सरोवरावरती स्नान केलं। आम्हाला खूप पवित्र असं वाटत आहे। इथले पाणी खूप स्वच्छ आहे, इथले निसर्गरम्य जे आम्ही दृश्य पाहिले ते खूप सुंदर आहेत। या डोंगरामधून सूर्य उगवताना आम्ही पाहिला, पक्षी उडताना पाहिले आणि त्या पाण्यामध्ये आम्ही मासे तरंगताना देखील पाहिले आणि अशा सुंदर ठिकाणी येऊन खरंच मनाला इतकी शांती लाभत आहे ना मित्रांनो। तर सरोवरावरती स्नान केल्यामुळे माझं मन एकदम शांत झालं आहे मित्रांनो। आता ते रिक्षाचे आवाज देखील मला इरिटेट करत नाही आहेत। तर समोर रामजीचं दुकान आहे मित्रांनो, चला बघूयात इथे काय आहे खाण्यासाठी। इथे काय आहे खाण्यासाठी? तर मित्रांनो, ते मालपुरी नावाचा सुंदर असा पदार्थ मिळतो, परंतु आम्ही एवढ्या सकाळी आलो की बनणं सुरू झालेलं नाही आहे।
तरीही मी काय घ्यायचं का तुम्हाला? तरीही मी शांत आहे. काय घ्यायचं? तर मित्रांनो इथे इथले फेमस स्वीट है। इसका नाम क्या है भैया? सोन हलवा। इसका ये सोन हलवा। ये भी सोन हलवा। हाँ। और ये पेटा तीसरा? आगरे का। ये आगरे का पेटा। ये आगरे का पेटा पता। ये क्या है? ये कौन सा ये? हाँ ये पलंग। पलंग। अच्छा अच्छा. तर मी या तिघांना पण टेस्ट करणार आहे. तर बघूयात. सोन हलवा कहते हैं सर. मित्रांनो सोन हलवा आहे. हे आपले जे चिक्की असते ना, चिक्की तशा प्रकारचा लागत आहे, पण याच्यावरती काजू बदाम आणि अशा ड्राय फ्रुट्स वगैरे लावलेले आहेत. चिक्की सारखा एकदम गोडाचा बनलेला नाहीये, खूप जास्त गोड नाहीये, गोड एकदम लिमिटेड आहे. त्याच्यामुळं 9 on 10 मित्रांनो, छान. भाई इसका नाम क्या पता? बेसन का सोन हलवा है, इसको हम ट्राई करेंगे. छान आहे मित्रांनो. बेसनचं आहे ते, बेसनचे आपले लाडू असतात त्या प्रकारचे थोडी टेस्ट देते. और ये भैया पलंग, इसमें सूजी मिक्स है. मैद्याच्या लाडू सारखं लागत आहे मित्रांनो, छान आहे. तर मित्रांनो आताच मी राजस्थानी शूज घेतलेले आहेत. घातलंस का? हां मी नाही घातले. घाला घाला. तर खूप सुंदर आहेत मित्रांनो हे शूज, आणि किंमत पण फक्त 200 रुपये आहे. आणि ही राजस्थानी टोपी पण मी घेतलेली आहे. आता काय राहिलं, आता फक्त राजस्थानी ड्रेस घ्यायचा राहिला आहे, तो पण घेऊयात आपण, टेन्शन नका घेऊ, बघत राहा. आणि आता आपण फूड व्लॉगिंग करणार आहोत. तर इथं जे काही आपल्याला लोकल फूड मिळतं आहे ते खाणार आणि त्याला टेस्ट करणार की कसं आहे ते फूड. चला. तर मित्रांनो याला मालपोहा म्हणतात, आणि हे 50 रुपयाला मी एवढंसं घेतलेलं आहे. रेटच आहे हा. तर हे आपण खाऊयात आणि बघूयात कसं लागतं. खवा लागतं, खवा खवा त्याला खवा, आणि त्याला पाकात बुडवलेलं आहे, असं लागतं ते. खूप गोड, खूप गोड आहे. जास्त गोड आहे. गुलाबजामचा फील आहे. गुलाबजाम असतो ना एकदम गोड गोड त्या टाईपचा. तर आता मी कचोरी घेतली आहे मित्रांनो, 20 रुपयाला आहे. तिला टेस्ट करूया. तर मित्रांनो मी कचोरी खात आहे. गरम आहे खूप जास्त, आणि टेस्ट पण ठीक आहे. काल तर स्वीट मार्टमध्ये खाल्ली होती, ती बेस्ट होती. 9 on 10. थोडी कमी आहे, 6. खूप वाईट एक्सपिरियन्स होता मित्रांनो. तो मालपोहा जो होता तो मला नाही आवडला बिलकुल. खूप जास्त गोड होता. त्यामध्ये ते हे होतं काय त्याला, खवा होता. खवामध्ये पहिलेच ते खवा गोड, त्याला अजून पाकपुरीमध्ये बुडवलं आहे, पाकात बुडवलं आहे असं. इतकं गोड, इतकं गोड. आय डोंट लाईक इट. एवढं गोड मे बी ते तसंच असेल, पण मला नाही आवडलं, खरंच नाही आवडला. त्यानंतर ते जे मी कचोरी खाल्ली, कचोरी पण मला बिलकुल नाही आवडली मित्रांनो. आणि तो जो सेल्समॅन होता, जो विकणारा, तो पण मूर्ख होता मित्रांनो. मला बिलकुल नाही आवडला. ते काय रे येड्यावानी असं हे बोलत होता. उपकारच करतोय मला कचोरी देताना. तर वर दुकान मित्रांनो, मी नाव पण नाही सांगणार तुम्हाला मी कुठं खाल्लं. दॅट्स इट. तर मित्रांनो तुम्हाला हा शॉपिंगचा आणि फूड ब्लॉगिंगचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. यापूर्वीचे ब्लॉग पाहिले नसेल तर ते पण ब्लॉग पहा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. याच्या आधी मी
मंदिराच्या दर्शनाचा ब्लॉग देखील टाकलेला आहे, तो देखील नक्की बघा. आणि त्याच्यानंतर हा बघू शकता. कशी तुमची इच्छा, पण दोन्ही ब्लॉग नक्की बघा. धन्यवाद.